हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. इंग्लिश आणि खूप काही मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपला टॉपिक आहे टू बी फ्युचर टेन्स, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच मराठीमध्ये टू बी क्रियापद. आपण बघणार आहोत भविष्यकाळ, होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य. चला तर मग सुरू करूया. आधी आपण बघणार पॉझिटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच होकारार्थी वाक्य रचना. वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतोच, त्याच्यानंतर आहे क्रियापद आणि मग ऑब्जेक्ट. सो इंग्लिशचे सगळे सेंटेन्सेस मध्ये सुरुवात होते सब्जेक्टने आणि असतो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. हा आहे आपला स्ट्रक्चर. सुरुवात आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब. आता आपण टू बी फॉर्म करतोय आणि फ्युचर टेन्स करतोय, त्याच्यामुळे इथे एकतर विल बी येणार किंवा शाल बी येणार. ते डिपेंड करतं सब्जेक्ट वरती की सब्जेक्ट कोणता आहे आणि त्याच्यानंतर वाक्य संपतं ऑब्जेक्टने. पाहूया आपण काही उदाहरणे. आपला सब्जेक्ट आहे आय. आय बरोबर नेहमी शाल बी येतो. शाल बी. आय शाल बी देअर. म्हणजेच मी तिथे असेन. पुढे पाहूया. सुरू होणार सब्जेक्टने. आपला सब्जेक्ट आहे ही. ही बरोबर येणार विल बी. ही विल बी अ कमेडियन. म्हणजेच तो विनोदी कलाकार असेल. तिसरं दे. दे बरोबर पण येतं विल बी. विल बी. दे विल बी इन स्कूल. म्हणजेच ते शाळेत असतील. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे सब्जेक्ट, त्याप्रमाणे आपला असणार आहे वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. आता आपण वळूया नेगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच नकारार्थी वाक्य रचना. इथे सुद्धा सुरुवात होते सेंटेन्सची सब्जेक्टने, त्याच्यानंतर येणार विल आणि शाल. विल आणि शालच्या नंतर कारण आपले सेंटेन्सेस नेगेटिव्ह आहेत त्यामुळे इथे येणार नॉट. त्याच्यानंतर येतो बी आणि मग येतं ऑब्जेक्ट. पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये विल आणि शालच्या बरोबरच येतो बी, पण नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये विल शालच्या नंतर नॉट येतो आणि मग बी. हा स्ट्रक्चर लक्षात ठेवा, इथे गडबड करू नये. पाहूया आपण उदाहरणे. यू. यू बरोबर येणार बी. यू विल. त्याच्यानंतर नेगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे नॉट. बी इन इंडिया. म्हणजेच तुम्ही भारतात नसाल. सेकंड सेंटेन्स पाहूया. शी. शी बरोबर पण येतं विल. शी विल नॉट बी ॲट होम. म्हणजेच ती घरी नसेल. तिसरं वाक्य पाहूया. रवी. रवी बरोबर पण येणार विल. त्याच्यानंतर नेगेटिव्ह वाक्य आहे म्हणून नॉट. त्याच्यानंतर बी आणि मग येणार आपला ऑब्जेक्ट इन टाउन. रवी विल नॉट बी इन टाउन. म्हणजेच रवी शहरात नसेल. स्ट्रक्चर पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपण बघा पहिलं वाक्य सब्जेक्ट आहे यू. यू बरोबर नेहमी विल येतो. त्याच्यानंतर येणार नॉट कारण नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर आपला ऑब्जेक्ट जो इथे आहे इन इंडिया. आता आपण वळूया प्रश्नार्थी वाक्य रचनाच म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चरची सुरुवात नेहमीच वर्बने होते. सो इथे आपली सुरुवात होणार आहे विल किंवा शाल. त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट. त्याच्यानंतर मध्ये येणार बी आणि एंडला ऑब्जेक्ट. आपण उदाहरणे पाहूया. शाल. आता शाल बरोबर एक तर आय येणार किंवा वी येणार. शाल वी बी फ्रेंड्स. म्हणजेच आपण मित्र होऊ का? शाल वी बी फ्रेंड्स. दुसरं वाक्य पाहूया. विल. विल इट बी इनफ. म्हणजेच ते पुरेसे असेल का? तिसरं वाक्य आहे विल रवी अँड राम बी इन नेपाल. म्हणजेच रवी आणि राम नेपाळमध्ये असतील का? सो अशा प्रकारे आपला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. विलने विल किंवा शालने सुरुवात. तिसरं वाक्य पहा. रवी अँड राम हा आहे आपला सब्जेक्ट. त्याच्यानंतर येणार बी आणि मग येणार ऑब्जेक्ट. सो आपण आता पाहिलेलं आहे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर. पाहूया आता ह्याची प्रॅक्टिस आपण कशी करायची. सो याचा सराव कसा करायचा? नेहमीच प्रश्नाने सुरुवात करायची.
प्रश्न विचारायचा आणि त्याचं होकारार्थी आणि नकारार्थी उत्तर द्यायचं. सो प्रश्नाची सुरुवात नेहमी वर्बने सुरू होते. आपण फ्युचर टेन्स करतोय त्याच्यामुळे आपण विल किंवा शाल यूज करणार. सो बघा वर्ब, त्याच्यानंतर दे म्हणजे सब्जेक्ट, बी स्ट्रक्चर मध्ये आहे आणि इन द सिटी हा आपला ऑब्जेक्ट आहे. विल दे बी इन द सिटी म्हणजेच ते शहरात असतील का? पॉझिटिव्ह उत्तर आपलं असणार आहे येस दे विल बी इन द सिटी म्हणजेच ते शहरात असतील. नेगेटिव्ह म्हणजेच नो दे विल नॉट बी इन द सिटी म्हणजेच नाही ते शहरात नसतील. अजून एक उदाहरण घेऊया. आधी प्रश्न विचारायचा, विल ही बी बिझी, तोच स्ट्रक्चर आहे. विल म्हणजे वर्ब, त्याने सुरुवात करणार. ही आपला सब्जेक्ट आहे, बी हा स्ट्रक्चर मध्ये येतो आणि बिझी हा आपला ऑब्जेक्टचं काम करतो इथे. म्हणजेच तो व्यस्त असेल का? विल ही बी बिझी म्हणजे तो व्यस्त असेल का? याचं होकारार्थी उत्तर असणार आहे येस ही विल बी बिझी म्हणजेच होय तो व्यस्त असेल. नकारार्थी नो ही विल नॉट बी बिझी म्हणजेच नाही तो व्यस्त होणार नाही. तर अशा प्रकारे आपण भरपूर प्रॅक्टिस करू शकता. आपल्याला फक्त काय करायचंय, सब्जेक्ट्स बदलायचे आहेत आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टही बदलायचे आहेत. तर तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट ऑब्जेक्ट घेऊन ह्याची खूप चांगली प्रॅक्टिस करू शकता. स्ट्रक्चर पाहायचं असेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि प्रॅक्टिस करा. इथे बघा मी लिस्ट दिली आहे प्रॅक्टिससाठी. तर इथे आपण काय करणार आहोत, आपल्याला लक्ष द्यायचंय. बघा इथे आहे आपला सब्जेक्ट, इथे आहेत आपले वर्ब्स आणि इथे आहे आपले ऑब्जेक्ट्स. सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे. सो आपण आधी स्ट्रक्चर क्रिएट करूया. सो लेट्स से आपण सब्जेक्ट घेऊया एव्हरीवन इथून. सो एव्हरीवन बरोबर नेहमी येतो विल. सो विल आहे आपला इथे, विल बी, विल बरोबर बी येणार आणि इथून आपण घेऊया हॅपी. सो विल बी हॅपी. सो एव्हरीवन विल बी हॅपी. नेगेटिव्ह पण घेऊया. लेट्स से नेगेटिव्ह साठी आपण यूज करू सब्जेक्ट ही. हा इथे आहे ही सब्जेक्ट मध्ये. त्याच्यानंतर ही बरोबर पण येणार वर्ब विल बी आणि आपण घेऊ शकतो स्ट्रक्चर ही विल बी अ. आपण बघूया ऑब्जेक्ट मध्ये. लेट्स से आपण घेऊया इथे बाबर सेकंड लाईन मध्ये. सो ही विल नॉट बी अ बाबर, कारण आपल्याला सेकंड सेंटेन्स नेगेटिव्ह बनवायचा आहे. आता आपण एक प्रश्नही बनवूया. सो प्रश्नाची सुरुवात होणार विल बी किंवा शाल बी ने. सो आपण घेऊया विल. आता विल नंतर काय येणार आहे, सब्जेक्ट. सो आपला सब्जेक्ट आपण लेट्स से इथून घेऊया रोमा. विल रोमा, त्याच्यानंतर येणार बी आणि मग आपण इथून ऑब्जेक्ट घेऊ शकतो अ टीचर. सो विल रोमा बी अ टीचर. सो अशा पद्धतीने तुम्ही इथे वेगवेगळे सब्जेक्ट्स आणि ऑब्जेक्ट्स घेऊन प्रॅक्टिस करू शकता. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.